असं वाटतं जवळपास 1300च्या जवळपास हे सगळे पेजेस आलेले आहेत। मग आम्ही आणि आमच्या टीमने हे सगळे पेजेस बघितले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता याचा सारांश सांगतो। त्या प्रत्येकाचं नाव आणि प्रत्येकाच्या मध्ये मार्क किती पडले, मग याचे हायेस्ट किती आहेत, कसं आहे यामध्ये आता जाणार नाही। फक्त ह्याची जी लिस्ट आम्ही काढलेली आहे जवळपास 70,000 नावं आणि या 70,000 नावांमध्ये हायेस्ट किती मार्कचं आहे आणि मग त्याच्यानुसार लिस्ट काढलेली आहे आपण। एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जवळपास आता बरेच जण विचारतात सर मला एवढे मार्क आहेत माझं होईल का। आता मी इथे एक स्टेटमेंट सांगतो, याच्यावरून तुम्ही समजून घ्या की नेमकं काय आहे। आता 4-5 दिवसापूर्वी अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा झाली होती त्याचे नॉर्मलायझेशन होऊन मार्क आलेले आहेत। ओके, म्हणजे तुम्ही समजून घ्या की बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की सर आता माझं होईल की नाही, याच्यानंतरची काय प्रोसिजर असते, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। खूप लोकांनी याच्याबाबत विचारणा केली होती, परंतु आमची टीम आम्ही याबाबत नॉर्मलायझेशनची जी लिस्ट आलेली आहे मार्क्सची त्याचा सूक्ष्म अभ्यास केला। किती हायेस्ट मार्क आहेत कोणाचं, म्हणजे पहिल्यापासून टोटल जर आपण सगळं बघितलं यामध्ये तर 70,000च्या जवळपास सगळ्यांची मार्क यामध्ये दिलेली आहेत। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे, तर या व्हिडिओमध्ये आपल्याला की किती मार्क्स आलेले आहेत, कट ऑफ नेमका किती लागेल आणि यानंतरची नेमकी प्रोसिजर काय आहे याबद्दलच्या डिटेल गोष्टी आपल्याला या सर्व व्हिडिओमध्ये बघायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे। याच्यात पण काही गोष्टी सांगणार आहे की ज्यांना किती मार्क्स आवश्यक आहेत की या परीक्षेमध्ये रिझल्टसाठी असं चित्र सांगतात। ठीक आहे, तर यामध्ये जर आपण बघितलं तर ही जी अंगणवाडी मुख्य सेविकेची जी ICDSची जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये आपण बघा याच्यामध्ये 102 जागा आहेत आणि हे जे आहे हे 102 जागेसाठीची ही जी जाहिरात आहे तर ह्याच्यासाठी 88,768 एवढे अर्ज आले होते, परंतु परीक्षा ऍक्च्युअल 70,000च्या जवळपास परीक्षा लोकांनी दिली होती आणि मग या सगळ्यांचेच मार्क्स आलेले आहेत। याच्यामध्ये फर्स्ट पहिलं गोष्ट आहे याच्यामध्ये काय नेमकं काय वगैरे बातमीत सांगितलं होतं, फक्त याच्यासाठी एवढंच आहे की इतके अर्ज होते, 70,000 जणांनी हा पेपर दिला आणि जागा सिलेक्ट होणार आहेत 102। बऱ्याच जणांचं म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला चित्र क्लिअर झालं असेल की आपल्याला किती मार्क्स आहेत, हायेस्ट मार्क नेमके किती आहेत, हे थोडंसं तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। 102 जागा सिलेक्ट होणार आहेत, 70,000 पैकी 102 लोक ते काढणार आहेत। बरं, ते कसे काढतील, कसे मार्क्स आहेत ते आपण पुढे बघूयातच। दुसरं, आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आपण जर बघितली तर जागेचं डिस्ट्रीब्युशन सगळ्यात महत्त्वाचं। बघा, हे बऱ्याच जणांना समजत नाही की नेमकं ह्या 102 जागा कशा ते भरल्या जाणार आहेत आणि सर आम्हाला एवढे मार्क आहेत, आमचं सिलेक्शन होईल का। कारण आफ्टर नॉर्मलायझेशन, कारण फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे। नॉर्मलायझेशन नंतरचे जे मार्क आहेत काही जणांचे वाढलेले आहेत, काही जणांचे कमी झालेले मार्क आहेत। त्या शिफ्ट वाईज आणि त्या फॉर्म्युला वाईज हे सगळं त्यांनी क्लिअर केलेलं आहे। सगळ्यात मूळ महत्त्वाचा मुद्दा जे आहे तर हे चार्ट आहे। आता ज्यांना जे मार्क्स आहेत आपण जर बघितले तर तुम्हाला जर चांगले मार्क किंवा जास्त मार्क असतील तर हा चार्ट तुमच्या समोर असणं खूप आवश्यक आहे आणि हा चार्ट तुम्हाला कळणं सुद्धा खूप आवश्यक आहे। म्हणजे किती जागा आहेत, कशा डिस्ट्रीब्यूट केल्या जातात, मग शेवटी आता तर मार्क आलेले आहेत, आता तर मार्क वाढणार नाहीत, आता तर त्याच्यात कुठलाही चेंज होणार नाही। तुम्हाला जे मार्क असतील तेवढेच मार्क आहेत एवढं लक्षात ठेवा। आता कुठलेही मार्क वाढणार नाहीत, जेवढे मार्क्स आहेत त्या मार्क्सनुसारच आता आपल्याला आपली रँक त्याच्यामध्ये काढावी लागेल। क्लिअर? आता बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं पूर्णपणे ही जी आहे पहिली गोष्ट आहे, ही परीक्षा जी होती ती फक्त महिलांसाठीची परीक्षा आहे। या परीक्षेसाठी सगळ्यांचा जास्त भर कशामुळे होता, जरी अंगणवाडी ही मुख्य सेविका आहे म्हणजे याचा ग्रेड पे हा क्लास 2चा आहे आणि खूप चांगली पोस्ट आहे, त्याला पेमेंट वगैरे खूप चांगला आहे, त्याच्यामुळे मग या पोस्टसाठी सगळ्यांचा प्रेफरन्स होता। मग आता ह्या 102 जागा आहेत, या 102 जागा ह्या सगळ्यांमधून भरल्या जाणार आहेत। आता याच्यामध्ये समांतर आरक्षण नावाचा एक प्रकार आहे। हा जो समांतर आरक्षण नावाचा प्रकार आहे ती इथं या सगळ्या जागांसाठी तो कॅल्क्युलेट होतो, या सगळ्या जागांसाठी। हा तर चार्ट तो तसं सेमच असणार आहे, किती जागा कसं त्याचं तो सेमच असणार आहे, पण मूळ असणार आहे समांतर आरक्षण। आता या सगळ्या चार्टमध्ये एक गोष्ट इथं काय लक्षात ठेवा की इथं अंशकालीन पदवीधर, भूकंप आणि त्याच्यानंतर माजी सैनिक, आता दिव्यांग पण मिळतील, पण हे जे दोन आहेत या दोघांच्या ज्या जागा आहेत समजा
आता तुम्ही ह्याच्या जर जागा टोटल बघितल्या, समजा माजी सैनिकाच्या ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज वगैरे त्याचं सगळ्या बघितल्या टोटल जागा बरं का, टोटल, तर ह्या ज्या जागा आहेत तर या जागा त्यांना भेटणं अशक्य आहे. कारण एक तर महिला आणि त्याच्यात पुन्हा माजी सैनिक, हे जागा 100% इकडच्या जागेमध्ये ऍड होऊ शकतात. त्याच्यामुळं या इथं ज्या असणाऱ्या ज्या जागा आहेत या ठिकाणी जर बघितलं, एकूण अराखीव जे पद आहेत, राखीव पद 27 आहेत. या 27 मध्ये ह्या 2 जागा तुमच्या ऍड होणार आहेत. कारण अंशकालीन पदवीधर हा सुद्धा प्रकार मिळत नाही, बरोबर. मग त्याच्याऐवजी दुसरी लोक घेतात, म्हणून या 27 मध्ये दुसरी लोक ऍड होणार आहेत. हे पण त्याच्यामधलं क्लिअर गोष्ट आहे. ठीक आहे. आता बघा इथं दिलेले आहेत की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, व्हीजेएनटी ए, व्हीजेएनटी बी, सी, डी, त्याच्यानंतर इतर मागासवर्ग ओबीसी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. प्रत्येकाला किती जागा आहेत आणि कसं शेड्यूल आहे हे पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता इथं एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, मेन भरावयाची पदाचा हा चार्ट आहे. मेन बाबा त्या कॅटेगरीचे किती पद आहेत आणि मग हे किती आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्ही म्हणलात तर आता SC ST ह्या जागा दिलेल्या आहेत. NTA, आता NTA ला जर म्हणला तर 3 जागा, B ला 2 जागा आहेत, त्याच्यानंतर C ला 3 आहे, D ला 1 जागा आहे. तर हे जे आहे तर मग हे आपल्याला समजलं पाहिजे, हे लक्षात. OBC ला ह्या जागा 19 इथं जर आपण म्हणलं तर ह्या सगळ्या जागा आपल्याला नीट पाहणं आवश्यक आहे. तुमच्या समोर जर हा चार्ट असेल तर हे खूप आवश्यक आहे. आणि इथून पुढे ही आहे समांतर आरक्षणाचा विषय. ठीक आहे. आणि मग त्याच्यानुसार हे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. म्हणजे मी या चार्टमध्ये ते पुढे कसं लावतील आणि काय करतील तर हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. पण आतापर्यंत त्यांनी जे रिझल्ट लावलेत त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट ती इथं आहे. आणि आतापर्यंत आपण जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये ही जी 2 आहेत म्हणजे माझ्या सैनिकांनी भेटणार नाही, ही जागा इकडं ऍड होते. दुसरा महत्त्वाचा सर, आता हे चार्ट आपल्याला याच्यामध्ये समजून आपल्याला घ्यावंच लागणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर की नेमके मार्क्स कसे कसे आले तिथून आपण इथे येऊ, म्हणजे आपल्याला तुम्हाला कळेल की नेमकं मार्काची कशी लिस्ट आहे आणि कशा पद्धतीचे किती मार्क आहेत. बघा इथं जर आपण बघितलं याच्यामध्ये आता हे बघा ही मार्क आपण समजा जर बघितली, ही मार्क काढलेली आहेत आम्ही जवळपास ही जी मार्क आहे तर 50 लोकांचे मार्क काढलेले आहेत, हायेस्ट लोकांचे. ठीक आहे. ही 50 लोकांचे मार्क काढलेत आणि ह्याच्यामध्ये किती मार्क्स पर्यंत जर तुम्ही म्हणलं फायनल बरं का आफ्टर नॉर्मलायझेशन. आता इथं बघा हायेस्टची आपण लिस्ट बघूया, पण हे जे आहे नॉर्मलायझेशनचे मार्क असे आलेले आहेत. त्याच्यामध्ये नेमकं काय काय आलेलं आहे, इथं सगळ्यात पहिले तुमचा रोल नंबर दिलेला आहे, त्यांनी त्यांचा नेम दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मार्क्स किती पडलेले आहेत तर इथं दिलेले मार्क आहेत. पुन्हा प्रोरेटेड मार्क इथं आहेत आणि नॉर्मलायझेशन नंतर वाढलेले मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. फायनल तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवा, हे फायनल मार्क इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरच आपला कट ऑफ लागणार आहे. तुमचे फायनल मार्क किती आलेले आहेत त्यावर हा सगळा कट ऑफ महत्त्वाचा. हा अशा पद्धतीची लिस्ट आलेली आहे. मला असं वाटतं जवळपास 1300च्या जवळपास हे सगळे पेजेस आलेले आहेत. मग आम्ही आणि आमच्या टीमनं हे सगळे पेजेस बघितले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता याचा सारांश सांगतो. या प्रत्येकाचं नाव आणि प्रत्येकाच्या मध्ये मार्क किती पडले, मग याचे हायेस्ट किती आहेत, कसं आहे यामध्ये आता जाणार नाही. फक्त ह्याची जी लिस्ट आम्ही काढलेली आहे जवळपास 70,000 नावं आणि या 70,000 नावामध्ये हायेस्ट किती मार्कचं आहे आणि मग त्याच्यानुसार लिस्ट काढलेली आहे आपण. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, जवळपास आता बरेच जण विचारतात सर मला एवढे मार्क आहेत माझं होईल का. आता मी इथे एक स्टेटमेंट सांगतो, याच्यावरून तुम्ही समजून घ्या की नेमकं काय आहे. 140 प्लस मार्क असलेले 70,000 मधले बरं, 140 प्लस मार्क असलेले 70,000 मधले 1,000 मुली आहेत. 1,000 मुली म्हणजे ह्याच्यातून तुम्ही समजून घ्या जागा 102 आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना 45 पेक्षा म्हणजे इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यांच्या ह्याच्यामध्ये इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये जर यायचं असेल तर कमीत कमी 45% गुण असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर 90 पेक्षा कमी मार्क असतील तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये नसाल, तुम्ही ह्या कॉम्पिटिशनच्या बाहेर पडलात, हे तर क्लिअर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की ही जी लिस्ट आहे ही लिस्ट जर तुम्ही पूर्णपणे बघितली ही लिस्ट तुम्ही, तर ह्याच्यामध्ये जवळपास 1,000 लोक असे आहेत ज्यांना 140 पेक्षा पुढे मार्क आहेत. म्हणजे तुम्ही इथं काय म्हणायचं मला समजून घ्यावे, स्पष्ट तुम्हाला इनडायरेक्टली ही गोष्ट सांगतोय. पुढची महत्वाची गोष्ट की सर कट ऑफ किती लागेल आणि काय लागेल ह्याच्या संदर्भात मी आता फक्त तुम्हाला एकच सांगू शकतो
एकच. आम्ही म्हणजे त्याचे मार्क किती पडलेत, किती कॅटेगरी वाईज जागा आहेत, त्या म्हणजे ह्याला खूप डोकं लावलं आहे, खूप डोकं लावलं. तर ह्याच्यातून आम्हाला एक अंदाज आलेला आहे. मी तुम्हाला आता डायरेक्ट कट ऑफ कॅटेगरी वाईज वगैरे असला प्रकार नाही, फक्त मी एवढं सांगू शकतो की सेफ स्कोर कुणाचा आहे. क्लिअरली तुम्हाला हे सांगू शकतो की सेफ स्कोर ह्या सगळ्या चार्टचा अभ्यास करून आणि आतापर्यंत TCS आणि IBPS जर विचार करून ज्यांना 160 प्लस मार्क आहेत आज तरी आपण सांगू शकतो, आणि बाकीचे कॅटेगरी वाईज म्हणजे ह्या समांतर आरक्षणानुसार डिवाइड होणार आहेत. पण फिक्स जर आपण गणित जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट इथं कायम लक्षात ठेवा, 160 प्लस ज्यांना मार्क आहेत, जे ओपन मध्ये आपण म्हणू शकतो हायेस्ट मार्क किंवा चांगले मार्क किंवा ज्यांचं सिलेक्शन 100% होईल, असं ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे बघितल्याच्या नंतर वाटतं. मी अजून एकदा सांगतो, नाही तर सर तुम्ही म्हणले हे क्लिअर आहे, ज्यांना 160 प्लस मार्क आहेत त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. तुमची कॅटेगरी कुठलीही असू देत, काही असू देत, तोही विषय नाही आहे. म्हणून ही एक गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर बाकी मग OBCचा किती लागेल, खेळाडूचा, तर अजून एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, एक खेळाडू आहे ना, ह्याच्यामध्ये ह्या खेळाडू याचा कट ऑफ कमी लागेल, खूप कमी लागेल खेळाडू, कारण त्यांना ते मिळत नाही. आणि ऍटलिस्ट तुम्हाला 120-125 पर्यंत जर मार्क असतील आणि तुम्ही जर खेळाडू असाल तर 100% तुमची सुद्धा पॉसिबिलिटी या ठिकाणी निर्माण होऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकी आपल्याला बघावं लागेल. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं या 2 जणांच्या जागा इकडे ऍड होतील, म्हणून यांचा थोडासा कट ऑफ जो आहे, 4-5 जागा ऍड झाल्यामुळे यांचा कट ऑफ थोडासा कमी येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवा, या दोघांचा विषय नाही, मग हे प्रकल्पग्रस्त, दिव्यांग वगैरे हे जसं त्याचं समांतर आरक्षण आहे त्याच्यानुसार हे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. क्लिअर, म्हणजे ही एक गोष्ट मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर आता नॉर्मलायझेशन नंतर मार्क आलेले आहेत, कट ऑफ जागा आणि याची मी चर्चा तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेली आहे. क्लिअर, जेणेकरून मग आपल्याला किती मार्क आहेत आणि मग आपलं काय आहे ते आपण समजू शकतो. मी आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपला ह्याचे जे आम्ही शॉर्ट करून काढलेली जी लिस्ट आहे त्याचे जे काही अनालिसिस आहेत ते अनालिसिस मी टाकेल किंवा टाकतोय की किती लोकांना, आम्हाला तरी असं जाणवलं 140 प्लस, जवळपास 1000 मुली आहेत किंवा 1000 विद्यार्थी आहेत ज्यांना 140 प्लस मार्क पण 140च्या आतमध्ये कट ऑफ म्हणजे कसा, आणि तो पण आता इथे म्हणजे मेन ओपन आणि ह्या ज्या लोकांचा आहे, बाकी समांतर आरक्षणानुसार तो कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, कारण इथून इथल्या जागेचा हा सगळा विषय आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मी अतिशय सोप्या तुम्हाला भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आता सर इथून पुढची जी नेमकी प्रोसिजर काय असते, आता बघा त्यांनी काय केलं की आता सगळ्यात पहिलं फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट. मी तुम्हाला मागेही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे. बघा आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथून पुढची प्रोसिजर नेमकी काय असते. बघा पहिली रिस्पॉन्स शीट आली, त्याच्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेला आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्स आलेले आहेत. तुमचा प्रश्न असा आहे सर आता नॉर्मलायझेशन आलेले पुढे काय आणि ते किती दिवसात. आतापर्यंत आपण जर ह्या सगळ्या परीक्षा आणि या सगळ्या गोष्टींचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं आणि बघितलं तर नेमकं काय होईल आणि किती दिवसाचं अंतर त्यांनी ठेवलेलं आहे. आपला प्लस पॉईंट असा आहे की ICDS मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की कायम म्हणजे लवकर लावण्याचा किंवा लवकर त्यांनी त्यामध्ये ते नियम पाळलेले आहेत. आता इथून पुढचा विषय थोडासा समजून घ्या नेमकं काय. इथून पुढे ते काय करतील, जनरल मेरिट लिस्ट लावतील. लक्षात घ्या बरं का, इथून पुढे ते काय लावतील, जनरल मेरिट लिस्ट लावतील आफ्टर नॉर्मलायझेशन. या मेरिट लिस्ट मध्ये आपला नंबर किती आहे हे तुम्हाला समजेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते काय करतील, जनरल मेरिट लिस्ट नंतर कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट लावतील. कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट लावल्याच्या नंतर वाक्य लक्षात ठेवा, त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. समजून घ्या, याच्यानंतर जनरल मेरिट लिस्ट आहे आणि तुम्हाला समजेल की मेरिटमध्ये माझा रँक किती आहे. क्लिअर, याच्यातून समजेल. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट लावतील. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठले डॉक्युमेंट आपल्याला तयार ठेवावे लागतील याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. ज्यांना चांगले मार्क आहेत, 160 प्लस मार्क आहेत, आता कॅटेगरी वाईज किंवा ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीचे मार्क आहेत,
तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तयार ठेवा, कारण त्याच्यामध्ये जर तुमचं डॉक्युमेंट नाही आलं तर परत ते दुसरे विद्यार्थी घेतील आणि तुमची संधी राहील. म्हणून या ठिकाणी कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवणं आवश्यक आहे याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. त्याची तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची मदत होणार आहे. म्हणून इथे लक्षात ठेवा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि त्याच्यानंतर ती लावतील फायनल मेरिट लिस्ट आणि हाच तुमचा निकाल असेल. ओके, म्हणजे तुम्ही समजून घ्या की बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की सर आता माझं होईल की नाही, याच्यानंतरची काय प्रोसिजर असते, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळते. म्हणजे बघा, ह्या पद्धतीमध्ये आता इथं तुम्ही नॉर्मलायझेशन, आता जनरल मेरिट लिस्ट आहे, त्या मेरिट लिस्टमध्ये आपला नंबर किती आहे आणि त्याच्यानंतर मग कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट लावते आणि कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे, आपले सगळे विद्यार्थी, तुम्हाला माहित आहे आपल्या अंगणवाडीची मुख्य सेविकेची बॅच होती, आपलं पुस्तक होतं, याला खूप चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राने दिला. आणि विशेष असं आहे की अनेक विद्यार्थी आपले 160+ आहेत. मी तुम्हाला नावासकट आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात रिझल्ट लागल्यानंतर शेअर करेन. फक्त महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नक्कीच आहे, आता जी नागरिक सेवेची ॲड आलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा आपलं जी बॅच आणि ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तुम्ही ते पाहू शकता. तुम्हाला जर काही अडचण असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्या हेल्पलाईनवर तुम्ही संपर्क करू शकता. आणि हे त्याच्यामधलं चित्र आहे, ह्याच्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर ह्यामध्ये असेल. त्यामुळे ज्यांना चांगले मार्क आले त्यांना खूप खूप अभिनंदन, पण ज्यांना कमी मार्क आले अजिबात खचू नका. पुन्हा एकदा तयारीनं लागा. आपण कुठं कमी आहोत त्याकडे लक्ष द्या. एक दिवस नक्की तुमचा असेल, कारण प्रामाणिकपणे जर आपण मेहनत केली तर एक दिवस आपली देवाला सुद्धा दखल घ्यावी लागते. त्यामुळे आपलं सातत्य, आपले प्रयत्न हे चालू राहू द्या. आणि आपण कुठं कमी पडत आहोत, आपल्याला का कमी मार्क आलेले आहेत, त्याच्या कारणांचा शोध घ्या आणि त्या प्रत्येक कारणांवर काम करा, असंच मला या सगळ्या याच्यामध्ये वाटतं. नक्कीच आपण पुन्हा एक भेटूयात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही मेसेज करा. आम्ही नक्कीच अशी नवनवीन जी तुम्हाला माहिती देऊ अशी व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. धन्यवाद.